वर्षभर आपण बायका ज्याची वाट पाहतो ना, तो दिवस आहे गौरी आवाहनाचा। तर आम्ही छान नंडा भाऊज्या मस्तपैकी नटून थटून आलेलो आहोत पाणवठ्यावर गौरी घेऊन जायला। तर इथे थोडीशी जागा मी सारवली, रांगोळी केली, 5 तेरड्याची रोपं काढलेली आहे, त्यांची पूजा अर्चा आरती केली आहे आणि नंतर प्रत्येकीने तिथे ओटी भरलेली आहे। गौरीचं रूप मानून त्या तेरड्यांची ओटी भरलेली आहे। आता निघालो घरी। जाताना आमचं देऊळ लागतं गावचं, तर देवळाच्या दाराशी आम्ही एक फोटो काढलेला आहे गौराईचा आतल्या देवींसोबत। आणि आता मस्त वाजत गाजत या माहेर वाशणीला आम्ही माहेरी घेऊन येतो। साधारण 10-15 मिनिटाचा असा हा प्रवास करून आम्ही आमच्या वाडीमध्ये आलेलो आहोत आणि आमच्याबरोबर वाडीतल्या सगळ्या गौरी उभ्या आहेत आणि वाडीतल्या प्रत्येक घरात गौरीची आरती केली जाते। तसं आम्ही आमच्या बाजूच्या घरी उभे आहोत आणि इथे पण गौरीबरोबर गौरी घेऊन येणाऱ्यांची पाय धुतले जातात, आरती केली जाते। आणि आता आम्ही उभे आहोत आमच्या घराच्या उंबरठ्याशी। तिथेही पाय धुवून आरती केली दारात आणि आता आहे गृहप्रवेश। गौरीची पावलं काढलेली आहे, अगदी त्याच पावलावरनं सोन पावलांनी गौर ही आमच्या घरी आलेली आहे। आणि तुम्हाला माहिती आहे, गौरीच्या मागून लपून छपून पदरा खालून ह्याचे कलशातून शंकर आणले जातात आणि त्यांची पण स्थापना केली जाते गौरीच्या मागच्या साईडला। गौर आता प्रवासातून आलेली असते ना, म्हणून गणपतीच्या बाजूला तिला एक 5-10 मिनिटाचा विसावा दिला जातो, पाणी दिलं जातं आणि छोटासा अल्पोपहार गौरीबरोबर घेऊन येणाऱ्या बायकांनाही दिला जातो। गौरीचा प्रवासाचा क्षण हलका केला जातो आणि नंतर या गौराईला सगळ्या घरामध्ये सगळ्या खोलीमध्ये नेलं जातं, वरती माळ्यावर माडीवर पण नेलं जातं आणि नंतर तिला छान साडी वगैरे नेसून दागदागिने घालून गणपतीच्या बाजूला विराजमान केले जातं। तर पहिल्या दिवशी हे बघा, अशी आम्ही मस्तपैकी गौर सजवली आहे, पैठणी नेसवलेली आहे, मोत्याच्या दागिन्यांचा साज केलेला आहे आणि गौरीसोबत आम्ही पण सगळ्यांनी एक मस्तपैकी फोटो काढला आहे। आता दुसरा दिवस असतो गौरी पूजनाचा आणि आमच्याकडे असतात औसे। तर दुसऱ्या दिवशी गौरीची साडी ही बदलली जाते आणि तिला दुसरी औसेसाठी एक पुन्हा नवीन साडी नेसवली जाते। अगदी सकाळी लवकरच आम्ही गौरीची तयारी करायला घेतली। गौरीची साडी नेसवायला बराच वेळ लागतो आणि असा हा बघा, असा मस्त साजशृंगार गौरीचा केलेला आहे। पुन्हा गणपतीच्या बाजूला गौरीला विराजमान केलेले आहे आणि औस्यासाठी प्रत्येक सवासणीचं सूप भरलं जातं। सुपामध्ये या ऋतूमध्ये येणाऱ्या झाडांची पानं असतात, भाज्या असतात, फळं असतात आणि सौभाग्याचं काही वस्तू ठेवल्या जातात आणि गौरीला आणि गणेशाला त्यांनी ओवाळून घेतलं जातं। आम्ही पण गौरी गणपतींना औसून त्यांच्यासोबत असा मस्तपैकी फोटो काढला आहे। पहिल्या दिवशी भाजी भाकरी, दुसऱ्या दिवशी पुरणपोळी आणि काकडीच्या वड्यांचा नैवेद्य केला जातो। आम्ही छान सगळ्यांनी मिळून दणक्यात आरती घेतली। गौरी गणेशाचं रूप हे किती सुखावून जाते ना। औशाच्या दिवशी रात्री 12पर्यंत गौर जागवायची असते। तर हे असे आमचे मस्त खेळ रंगतात आणि त्यानंतर गळाभेट घेतो गौरीची आणि गौर आपला निरोप घेते। आणि आता वेळ आहे या माहेर वाशणीची पाठवणी करायची। खरंच खूपच डोळे पाणवतात, परंतु पुढच्या वर्षी पुन्हा याच उत्सवाने गौर येण्यासाठी यावर्षी तिची पाठवणी केली जाते। गौरीला अलगद उचललं जातं आणि 3 वेळा तिला मागे वळून तिचं माहेर दाखवलं जातं, कारण वर्षभरासाठी हे माहेर गौराईला तिच्या डोळ्यात साठवून ठेवायचं असतं। आणि अशा प्रकारे गणपतीसोबत गौरीचंही मोठ्या धूमधडाक्यात विसर्जन केलं जातं। कसा वाटला तुम्हाला आमच्या कोकणातला गौरी गणपतीचा सण? नक्की कमेंट करून सांगा। गणपती बाप्पा मोरया।